नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट जाणून घेणार आहोत। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करू आपल्या आजच्या व्हिडिओला। आजचा व्हिडिओ हा खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे, कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आता सुभेदार त्याचबरोबर किल्लेदार कुटुंबीय एकत्र अक्षय तृतीया साजरा करताना आपल्याला पाहायला मिळतात। तर त्याच दरम्यान आता सायली ही खरी तन्वी असल्याचा खुलासासुद्धा स्वतः प्रतिमा आत्या सगळ्यांच्या समोर करणार आहे। आता नेमकं कसं आणि काय घडणार हे सगळं जाणून घेण्यासाठी तुम्हाला आपला हा व्हिडिओ नक्की पाहावा लागेल। त्याचबरोबर आता कल्पना आणि पूर्णाजी ह्यासुद्धा सायली आणि अर्जुनच्या लग्नावरती टीका उचलत असतात की तुम्ही दोघं एकमेकासाठी योग्य नाही आहात। आता त्यावरती सुद्धा सायली ही गोष्ट कशी सिद्ध करून दाखवणार की ते दोघं एकमेकासाठी किती परफेक्ट आणि कम्पॅटेबल आहेत, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। एकंदरीत सगळे मुद्दे पाहताच आपल्या लक्षात ही गोष्ट येते की आजचा व्हिडिओ हा खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे। त्यामुळे अजिबात व्हिडिओ स्किप न करता किंवा न पळवता पूर्ण नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गोष्टीचे अपडेट हे अगदी व्यवस्थित आणि डीपमध्ये मिळून जातील। चला तर मग आता सुरुवात करू आपल्या आजच्या व्हिडिओला, म्हणजेच ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागाच्या अपडेटना। तर आता आपल्याला हे तर माहीतच आहे की किल्लेदार आणि सुभेदार एकत्र अक्षय तृतीया साजरा करत आहेत। दरम्यान किल्लेदार हे सुभेदारांच्या घरी आले आहेत आणि सायलीने छान सगळ्यांच्या आवडीचा बेत केला आहे, म्हणजेच तिने अश्विनच्या आवडीचा पुलाव बनवला आहे, कल्पनाच्या आवडीची बिटाची कोशिंबीर बनवली आहे, अर्जुनला आवडते तशी आमरसपुरीही केली आहे आणि बऱ्याच गोष्टी तिने बनवल्या आहेत। आता या सगळ्या गोष्टी तिने केल्यानंतर तिने गव्हाची लापशीसुद्धा बनवली आहे। आता गव्हाच्या लापसीमध्ये फक्त प्रतिमा जायफळ घालते आणि बाकी स्त्रिया ह्या जनरली वेलची घालतात, पण आता सायलीने सुद्धा गव्हाची लापशी बनवत असताना त्यामध्ये जायफळच घातलेलं आहे। आता ही गोष्टसुद्धा सायलीची आणि प्रतिमा आत्याची एकदम मॅच झालेली असते। मग आता अर्जुन मुद्दामून प्रियाला टॉन्ट मारण्यासाठी म्हणायला लागतो की प्रतिमा आत्या, खरंच तुझ्या आणि माझ्या बायकोच्या किती गोष्टी सेम आहेत, नाही? ती अगदी तुझ्यासारखी बोलते, तुझ्यासारखी वागते, सगळं तिचं तुझ्यासारखं आहे। इवन तुझ्या हाताची चवसुद्धा अगदी तिच्या हातासारखीच आहे, म्हणजे तू केलं स्वयंपाक की तिने हे कळणार नाही असं आहे। पण तुझं आणि तन्वीचं काहीच मॅच होत नाही आहे ना? खरी गोष्ट म्हणजे बघ ना, अगदी सायलीच तुझी मुलगी आहे असं वाटतं, तन्वी नाहीच। त्याबरोबर लगेच आता मात्र इकडे प्रियाला राग येतो। प्रिया लगेच अर्जुनला सडेतोड उत्तर द्यायला उठतच असते, पण रविराज काका तिला त्यावेळेस थांबवतात। तर आता सगळं वातावरण दूषित होत असतं, पण सायली त्यावेळेस सगळं सावरून घेते आणि वातावरण वेळेवर सुधरवते। त्यानंतर आता सगळ्यांच्या छान गप्पा वगैरे रंगलेले असतात, सगळं काही छान सुरळीत सुरू असतं। इतक्यात आता ॲडव्होकेट दामिनी देशमुख यांनी प्रियाला चौकशीसाठी बोलवलं आहे हे सांगण्याकरता रविराज काकांना एक फोन येतो। मग काय, रविराज काका फोन उचलतात आणि लगेचच त्या फोनवरती सांगून टाकतात की तुम्ही सांगून टाका की तन्वी किल्लेदार यांची मनस्थिती ठीक नाही आहे, त्या मानसिकरित्या स्टेबल नाही आहेत, त्यामुळे त्या चौकशीसाठी येऊ शकत नाही। आता जसं अर्जुनला त्यांनी सांगितलेलं असतं तसंच ते ॲडव्होकेट दामिनींनासुद्धा सांगतात। मग आता या गोष्टीमुळे सुद्धा पुन्हा अर्जुनमध्ये आणि रविराजांमध्ये वाद व्हायला लागतो। आता सायली यावेळेससुद्धा वाद सावरून घेते आणि म्हणते की उगाचच आपण आपला आजचा दिवस खराब नको करूया, आपण छान सेलिब्रेट करूया आजचा दिवस। त्यावर मात्र आता कल्पना आणि पूर्णाजी, या तुमची जोडी चुकली, 2 वर्षापूर्वी तू चुकीच्या व्यक्तीबरोबर लग्न केलं म्हणून आज असं सगळं घडतंय असं अर्जुनला म्हणत असतात। मग आता सायली म्हणते की ठीक आहे, मग मी सिद्ध करते की आमची जोडी योग्य आहे, तयार आहात सगळे? त्याबरोबर आता लगेचच इकडे प्रतिमा आत्या म्हणत असते, म्हणजे नेमकं तू काय करणार सायली? त्यावर सायली म्हणते, आपण काही खेळ खेळायचे। आता खेळ खेळायचे हे जसं सायली सांगते तशी प्रिया म्हणायला लागते, काय गरज आहे खेळ वगैरे खेळण्याची, आता सगळ्यांचा मूड तसाही गेलाय। त्यावर सायली म्हणते, प्रिया, अगं मग हेच तर आपलं काम आहे ना घरच्या सुना म्हणून, की घरच्यांचा गेलेला मूड परत आणायचा, सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणायचं, की फक्त खोड्या करायच्या एवढंच आपलं काम आहे? नाही, खोड्यासुद्धा करायच्या, पण जरा चांगल्या पद्धतीच्या करायच्या, आणि महत्त्वाचं म्हणजे हे घाबरलीस की काय माझ्यापासून हरशील याला? त्यावर आता प्रिया म्हणते, मला तुला घाबरायची काय गरज आहे? हे बघ,
मी जर ठरवलं ना तर मी काही करू शकते, समजलं तुला? त्यामुळे मी तुला घाबरण्याची काहीच गरज नाही. आणि चल आता तर बेट लागली की मी जिंकणार. काय खेळ खेळायचे ते सांग चल. आता प्रियाला अश्विनबरोबर गेम खेळण्यामध्ये आणि त्याच्याबरोबर जिंकण्यामध्ये अजिबात काडीचा काहीही इंटरेस्ट नसतो, काहीच रस नसतो. पण सायली आणि अर्जुनला हरवण्यामध्ये मात्र प्रियाला खूप जास्त इंटरेस्ट असतो आणि त्यामुळे ती हे खेळ खेळायला तयार झालेली असते. तर आता लगेचच सायली म्हणते चालेल मग आता काय खेळ खेळायचे हे मी तुम्हा सगळ्यांना सांगते. तर आपला पहिला खेळ असा असेल की प्रत्येक जोडप्याला 3-3 शब्द सांगितले जातील आणि त्या शब्दांना धरून त्या जोडप्यांनी त्यांच्या तोंडात येणारा पहिला शब्द सांगायचा. त्याबरोबर लगेच प्रतिमात्या म्हणायला लागते, अरे वा, हा खेळ खरंच उत्तम आहे. यावरून आपल्याला त्या दोघांच्याही मनात किती एकसारखे विचार येतात हे तरी कळून जाईल. वा वा सायली, अगदी उत्तम खेळ आहे हा. आपण हा खेळ सगळीजणं एक एक करून खेळू. त्याबरोबर लगेचच आता प्रतिमात्या विमलला सांगते, विमलताई जरा खुर्च्या घेऊन या. त्यावर विमल लगेचच खुर्च्या घेऊन आलेली असते. सायली म्हणते की चालेल मग खेळायला सुरुवात करू. पहिले प्रतिमात्या आणि मग रविराज काका, त्यानंतर आई बाबा, मग त्यावर लगेच प्रिया म्हणते आम्ही दोघं. त्यावर लगेच सायली म्हणते ठीक आहे, तुमच्यानंतर आम्ही खेळू. तर आता लगेच अर्जुन म्हणतो एक मिनटं, एकच खेळ खेळून कसं काय सिद्ध होईल हे सगळं? आणि थोडी फन पण आलं पाहिजे ना. त्यामुळे आपण एक काम करूया की या गेम्समध्ये आणखीन एक गेम वाढवूया. त्याबरोबर लगेचच आता सगळेजण अर्जुनला विचारायला लागतात की बापरे, आता तू खेळ सुचवणार? ए बाबा, कोर्ट कचेरी तिकडचाच काही म्हणजे खेळ असेल असं सुचवू नको. त्यावर अर्जुन म्हणतो, पूर्णाजी ते माझं काम आहे, मी तसं कशाला काही सुचवेन. आणि मग लगेच आता अर्जुन खेळ सुचवतो की आपण डान्स करायचा. आता प्रतिमा त्याला डान्स करायची आयडियासुद्धा आवडते. ती म्हणते अरे वा, अर्जुनने सुद्धा चांगला खेळ सुचवला आहे की. त्यावर अर्जुन म्हणतो आत्या एक मिनटं, खरा ट्विस्ट पुढे आहे. त्यावर प्रतिमात्या म्हणते बापरे, म्हणजे यात काही ट्विस्ट असणार आहे? त्यावर अर्जुन म्हणतो हो मग, दी ग्रेट अर्जुन सुभेदारांनी खेळ सुचवला म्हणजे त्याच्यात ट्विस्ट तर आलाच पाहिजे. तर आपल्या गेममध्ये ट्विस्ट हा असणार आहे की पहिले तर आपण मोठ्या पेपरवरती डान्स करायचा. जसं जसं पुढे गाणी बदलत जातील तसा तसा पेपरचा आकार छोटा छोटा होत येईल. ज्याचा पाय पेपरच्या बाहेर जाईल ते कपल आऊट. त्याबरोबर आता मात्र प्रियाला हा खेळ खूप अवघड जाणार आहे, आपल्याला ही गोष्ट माहीत असते. कारण हा खेळ खेळताना तिला अश्विनच्या खूप जास्त क्लोज यावं लागणार असतं आणि प्रियाला अश्विनच्या क्लोज येण्यामध्ये अजिबात काहीच काडी मात्रही इंटरेस्ट नसतो. पण आता तिला अर्जुन आणि सायलीला हरवायचं असतं, कारण तिने आत्ता जस्ट अगदी काही सेकंदांपूर्वी सायलीबरोबर चॅलेंज लावलं आहे की काहीही झालं तरी मीच जिंकणार. त्यामुळे आता काही ती ह्या खेळाला नाही म्हणू शकत नसते, कारण जर ती नाही म्हणाली तर बाय हुक और क्रूक ती हरणार हे तिला माहीत आहे. मग लगेचच आता प्रतिमात्या म्हणते, ए नाही हा अर्जुन, नाही, अजिबातच नाही. तुम्ही तरुण मुलं आहात, तुम्ही जसं डान्स कराल, तुम्ही जसं हे एन्जॉय कराल तसं आम्हाला कसं जमेल? आपण असं करू, आम्ही सायलीने सांगितलेला खेळ सगळेजणं खेळू आणि मग तू जो सुचवला आहेस की नाही खेळ, तो फक्त तुझ्यामध्ये, तुझ्या बायकोमध्ये आणि अश्विन आणि त्याच्या बायकोमध्ये म्हणजेच तन्वीमध्ये 2 टीममध्ये खेळायचा. दोघांपैकी कोण जिंकतं हे आम्ही बघू. त्यावर अर्जुन म्हणतो अगं नाही गा आत्या, मग ह्याला काय मजा राहील? त्यावर लगेच आता प्रतिमात्या सांगते, अरे काय मजा म्हणजे काय? आम्ही बघू ना तुमचा खेळ, तुम्ही कसे खेळता ते, आम्ही तुम्हाला चिअरअप करू. त्यावर लगेच सायली म्हणते हो चालेल आत्या. त्यानंतर आता खेळांना सुरुवात होते. पहिले तर लगेचच आता प्रताप आणि कल्पना यांची जोडी खेळायला उतरलेली असते. तर आता कल्पना ही बसते खुर्चीत, प्रतापही खुर्चीत बसतो. त्यांना जे शब्द सांगितले जातात त्या शब्दांपैकी आता त्यांनी 3पैकी 2 शब्द अगदी अचूक ओळखलेले असतात. आता त्यांचा खेळ झाल्याच्या नंतर लगेचच तिथे प्रतिमात्या आणि रविराज काका जाऊन बसतात. आता प्रतिमात्या आणि रविराज काकांपैकी ते एकच शब्द योग्य ओळखतात. त्यानंतर प्रिया आणि अश्विनची बारी येते. प्रिया आणि अश्विन आता एकही शब्द बरोबर ओळखत नाही, कारण आता पूर्णाजीने त्यांना शब्द सांगितला विश्वास, तर प्रिया म्हणत असते विश्वासघात, तर अश्विन म्हणत असतो संपादन. म्हणजे दोघांचेही शब्द अगदी वेगळे झालेले असतात. आता वेळ येते ती सायली आणि अर्जुनची. मग पूर्णाजी सायली आणि अर्जुनला पहिला शब्द सांगते, तो म्हणजे प्रेम. प्रेम म्हटल्याबरोबर दोघंही सोबत म्हणतात विश्वास. आता पहिला राऊंड तर ते जिंकलेले असतात. मग दुसऱ्या राऊंडची वेळ येते. मग पूर्णाजी त्यांना सांगते कुटुंब, मग सायली सांगते सहवास आणि अर्जुनही सांगतो सहवास. त्यानंतर आता त्यांना तिसरा शब्द मिळतो, तो म्हणजे नातं. त्यावर सायली सांगते अतूट साथ, अर्जुनही सांगतो अतूट साथ.
शकता अशा पद्धतीने ते दोघं एकमेकासाठी किती परफेक्ट आहेत हे त्यांनी सगळ्यांसमोर दाखवून दिलेलं असतं. तर आता सायली आणि अर्जुनने सगळं योग्य ओळखलं याचा आनंद फक्त प्रतिमात्या आणि विमल ह्या दोघांनाच झालेला असतो. विमल म्हणत असते, मला माहीत होतं सायलीताई आणि अर्जुन दादा जिंकणार. त्याबरोबर लगेचच आता इकडे अर्जुन म्हणत असतो की मग आता चला खेळून झालं ना, आता पुढचा मी सांगितलेला गेम डान्सवाला. जा विमलताई सगळ्यांसाठी मस्त पेपर घेऊन ये. त्यावर लगेच प्रतिमात्या म्हणते, अरे अर्जुन आम्ही कुठे खेळणार आहोत, फक्त 2च पेपर आणायला सांग. मग लगेचच आता विमल जाऊन 2 मोठमोठे पेपर घेऊन आलेले असते. आता लगेचच ते पेपर हातरले जातात आणि मग आता त्यावर सायली आणि अर्जुन एका बाजूला उभे राहतात, दुसऱ्या बाजूला आता प्रिया आणि अश्विन उभे राहतात. आता गाणं सुरू केलं जातं. ही गुलाबी हवा ही गुलाबी नशा जे गाणं आहे ते वाजवलं जात असतं आणि आता सायली आणि अर्जुन नाचायला लागतात. आता प्रिया आणि अश्विनसुद्धा नाचत असतात. आता मात्र पहिला राऊंड हा अगदी दोन्हीही जोड्यांनी छान परफॉर्म केलेला असतो. सगळेजण टाळ्या वगैरे वाजवतात आणि घरातले बऱ्यापैकी सगळेच जण फक्त प्रिया आणि अश्विन या दोघांना चेअरअप करत असतात, कारण सगळ्यांनाच वाटत असतं की त्या दोघांच्या जोडीने जिंकावं. आता पुढचं गाणं लावलं जातं आणि आता पुढे माझी या प्रियाला प्रीत कळेना हे गाणं वाजवलं जातं आणि माझी या प्रियाला प्रीत कळेना या गाण्यावरती सुद्धा आता छान सायली आणि अर्जुन दोघं डान्स करत असतात. प्रिया आणि अश्विनसुद्धा डान्स करत असतात. मध्ये पेपरही फोल्ड केलेला असतो. आता छान डान्स सुरू असतो दुसऱ्या फेरीचा आणि अचानक प्रतिमात्या ही सायलीच्या पायावरचं तुळशीपत्र पाहते आणि अचानक तिला गोष्टी अगदी आठवायला लागतात पटापट. ती पाठी फ्लॅशबॅकमध्ये जाते आणि पटकन जोरात ओरडते, तन्वी तन्वी माझी तन्वी माझी तन्वी. त्याबरोबर लगेच गाणं स्टॉप केलं जातं. आता मात्र इकडे सगळ्यांना प्रश्न पडतो की नक्की प्रतिमात्यांना असं काय झालं, प्रतिमात्या ह्या अशा जोरजोराने का ओरडल्या. सगळेजण प्रतिमात्यांना एक जागी बसवतात. तर लगेच अश्विन हा प्रतिमात्यांना चेक करतो आणि सांगत असतो की आत्याला पॅनिक अटॅक आलेला आहे. सायली म्हणते मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते आणि ती प्रतिमात्यासाठी पाणी आणायला जात असते. प्रतिमात्या लगेचच सायलीचा हात पकडते आणि म्हणायला लागते की नाही नको नको, माझ्यापासून लांब जाऊ नकोस, थांब माझ्याजवळ थांब तन्वी. त्यावर सायली ही प्रतिमात्यांना सांगत असते की प्रतिमात्या मी तन्वी नाही, मी सायली आहे. अहो तन्वी म्हणजे तुमची प्रिया तुमच्या समोर आहे, बघा तरी. प्रतिमात्या सायलीलाच तन्वी तन्वी म्हणून जवळ करत असते. आता लगेचच प्रतिमात्या सायलीला म्हणायला लागते तुझ्या पायावरची ती खूण. त्यावर सायली सांगते अहो प्रतिमात्या ती माझी जन्मखूण आहे तुळशीपत्राची. त्याबरोबर लगेचच प्रिया मात्र इकडे मुद्दामून आता प्रतिमात्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी नाटक करायला लागते. आई आई अगं काय होतंय तुला, काही होतंय का, तू गोळ्या वेळेवर घेतेयस ना, गोळ्या खाण्यात चूक झाली का तुझ्या, तू गोळ्या खाल्ल्या नाहीस का, म्हणून तुला हा सगळा त्रास होतोय का, उगाचच्या उगाच आलीस तू इकडे, किती त्रास झाला बघ तुला. आता लगेचच पूर्णाजी ही प्रियाला म्हणायला लागते तन्वी बाळा जास्त टेन्शन घेऊ नकोस, शांत हो तू. प्रतिमा ठीक आहे. अश्विन बघ रे जरा बाबा. त्यावर अश्विन म्हणतो काही नाही, प्रतिमात्याला अचानक पॅनिक अटॅक आला, बस आता ओके आहे ती, तिला आपण जरा सरबत वगैरे पाजूया मग ती शांत होईल. प्रतिमात्या म्हणते मला काही नाही झालेलं, ही माझी तन्वी आहे, हिच्या पायावरती तुळशीपत्राची ही खूण आहे. त्याबरोबर आता लगेचच प्रिया ही कांगावा करत म्हणायला लागते आई अगं काही काय बोलतेस, माझ्या पायावर तुळशीपत्राची खूण आहे ना, अगं मी तुझी मुलगी, मी तुझी तन्वी, ही बघ. आणि मग ती तिच्या पायावर असलेली खोटी तुळशीपत्राची खूण ही सगळ्यांच्या समोर दाखवायला लागते. आता लगेचच प्रतिमात्या वेळेवर गोळ्या घेत नाही वगैरे असा ती कांगावा मुद्दामूनच करते, जेणेकरून कोणीही प्रतिमात्यावर विश्वास ठेवू नये. आणि जशी प्रियाची इच्छा असते अगदी तसंच आणि तेच घडतं. प्रतिमात्यावरती कोणीच विश्वास ठेवत नाही, सगळे प्रियावरच विश्वास ठेवतात. कारण प्रतिमात्या ही मध्ये मध्ये गोष्टी विसरायला लागली आहे असं प्रियाने आधीच सगळ्यांच्या डोक्यामध्ये पेरून ठेवलेलं आहे. आता हे सगळं झाल्याच्या नंतर लगेचच त्या ठिकाणी मधुभाऊ आलेले असतात. आता कांगावा एवढा सगळा ते बघतात आणि विचारतात काय झालं. त्यावर लगेच प्रतिमात्या सांगते तुळशीपत्र सायली सायली तुळशीपत्र. त्यावर मधुभाऊ म्हणतात सायलीच्या पायावर तुळशीपत्र आहे असं म्हणायचं आहे का तुम्हाला. त्यावर सायली म्हणायला लागते हो मधुभाऊ, अहो त्याच ते म्हणतायत आणि सांगतायत की तन्वीच्या पायावर तुळशीपत्र आहे. प्रिया केव्हापासून स्वतःच्या पायावरचं तुळशीपत्र त्यांना दाखवते पण त्यांना खरंच वाटत नाही आहे. त्यावर मधुभाऊ म्हणतात काय, प्रिया तिच्या पायावरचं तुळशीपत्र दाखवते. त्यावर लगेच सायली म्हणते अहो हो. त्यावर मधुभाऊ सांगतात पण तिच्या पायावर तर कुठली तुळशीपत्राची खूणच नाही आहे. त्यावर हे ऐकून सगळ्यांना खूप मोठं आश्चर्य वाटतं. प्रिया म्हणते मधुभाऊ अहो असं कसं बोलू शकता तुम्ही,
लहानपणापासून संगोपन केलं आहे असं म्हणता ना तुम्ही माझं. स्वतःला माझे वडील म्हणवता, मग माझ्या पायावरची खून तुम्हाला माहीत नाही का? माझ्या जन्मजात ती खून आहे. त्यावर मधुभाऊ म्हणतात की तुझा काहीतरी गैरसमज होतोय. तुझ्या पायावर कोणतीही जन्मजात खून नाही आहे. सायलीच्या पायावर खून आहे तुळशीपत्राच्या आकाराची, ती सुद्धा तिच्या डाव्या पायावरती. आता मधुभाऊंनी सायलीच्या कुठल्या पायावर खून आहे हेही अगदी अचूक सांगितलेलं असतं. आता मात्र इकडे सगळ्यांना खरं कळलेलं असतं की याचा अर्थ आपली खरी तन्वी ही प्रिया नसून सायली आहे. पण आता सगळ्यांना महत्त्वाचा प्रश्न तर हा पडलेला असतो की मग ही दुसरी जी मुलगी आहे ही कोण आहे आणि ही इतक्या दिवसांपासून आपल्या आसपास आपल्या आजूबाजूला तन्वी म्हणून का फिरतीये? हिला कोणी सांगितलं हे सगळं नाटक करायला, हा सगळा ड्रामा करायला? तर दुसरीकडे आता अर्जुन हा खूप जास्त खुश असतो, कारण त्याने पूर्ण आजीचा शब्द मोडलेला नसतो. कारण त्याने प्रियाबरोबर लग्न न करता सायलीबरोबर लग्न केलेलं असतं. म्हणजेच खऱ्या तन्वीबरोबरच त्याने लग्न केलेलं असतं. आणि पूर्णाजीने प्रतिमा आत्याला जे वचन दिलं होतं की माझा नातू तुझ्या लेकीशी लग्न करेल, ते अगदी त्याने खरं ठरवलेलं असतं. मग अर्जुन आता सगळ्यांना म्हणायला लागतो की ही प्रिया कोण आहे, कुठून आली, हिला कोणी आपल्या घरात घुसवली, हे सगळं तर मी शोधून काढेनच. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर ही आहे की पूर्णाजी, तुझा शब्द खरा ठरवला आहे मी. तू प्रतिमा आत्याला वचन दिलं होतंस की मी तिच्या मुलीशी लग्न करेन आणि मी सायलीबरोबर म्हणजेच खऱ्या तन्वीबरोबर प्रतिमा आत्याच्या मुलीबरोबर आज लग्न करून तुझ्यासमोर उभा आहे. पण तुम्ही सगळ्यांनी तिला फक्त त्रास दिला, तिचा छळ केला. त्याबरोबर आता हे ऐकून मात्र पूर्णाजी, कल्पना सगळ्यांनाच वाईट वाटतं. आणि आता सगळ्यांनाच सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न पडलेला असतो, तो म्हणजे जर सायली ही खरी तन्वी आहे तर मग ही प्रिया ही कोण आहे आणि हिला काय गरज होती खोटा ड्रामा, खोटा सीन क्रिएट करण्याची? इतक्या दिवसांपासून हिने आपली फसवणूक कशासाठी का केली, हा सगळा प्रश्न आता घरातल्यांना पडलेला आहे. आणि आता घरातले सगळे मिळून प्रियाला या गोष्टीचा जाबही विचारत असतात की का अशी वागलीस, का आमची फसवणूक केली, का आम्हाला खोटं सांगितलं की तू आमची मुलगी आहे, हे सगळं तुला कोणी करायला सांगितलं होतं वगैरे वगैरे. आता सगळेजण प्रियाला विचारायला लागतात. प्रिया मात्र आता पूर्णपणे गांगरून भांबरून गेलेली असते आणि आता ती कोणाला काहीही उत्तर देण्याच्या मनस्थितीत नसते. पण आता सुभेदार आणि किल्लेदार सगळेच दोन्हीकडचे कुटुंब इतके चिडलेले असतात की ते आता प्रियाने कोणतंही नाटक जरी केलं तरी प्रियाला काही उत्तरं दिल्याशिवाय सोडणार नाहीत असं वाटत असतं. त्याबरोबर हा व्हिडिओ तर इथेच संपतो. पण मित्रांनो, व्हिडिओला लाईक आठवणीने करा. तसंच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओचा आनंद अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. तर अक्षय तृतीयेच्या ह्या मुहूर्तावरती सायली हीच खरी तन्वी आहे हे सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे आता घरातले सगळेच जण खूप जास्त खुश आहे आणि घरात आनंदाचं वातावरण आहे. पुढच्या व्हिडिओंचे अपडेट जाणून घेण्यासाठी पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करत चला. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद.